नमस्कार रसिक हो. संस्कार भारती पुणे महानगर साहित्य विधेतर्फे या काव्य मैफिलीमध्ये आपणा सर्व रसिकांचं मी माधुरी जोशी मनापासून स्वागत करते. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आषाढाचा पहिला दिवस आणि महाकवी कालिदास दिन. साहित्यातील महागुरु कालिदासांचं वर्णन करताना संस्कृतमध्ये अतिशय सुंदर श्लोक आहे. त्याचा अर्थ असा: भाषेमध्ये श्रेष्ठ संस्कृत भाषा, संस्कृत भाषेत श्रेष्ठतम कालिदास, त्यातही त्याचे काव्य श्रेष्ठ आणि काव्यातही श्रेष्ठ मेघदूत. आणि मेघदूत काव्य लिहिणारे ते महाकवी कालिदासच. शब्दांना समृद्ध करणाऱ्या कालिदासांना वंदन करून आपणही शब्द दुनियेत जाऊया, काव्य मैफिलीचा आनंद घेऊया. वैशाख वणव्यात तापून तृषार्त धरती चिंब भिजते आणि तिच्यातले बीज अंकुरायला लागतात. सृष्टीला न्हाऊ घालून ताजतवानं करणाऱ्या या वर्षा ऋतूच्या आगमनानं निसर्गाचा नूरच पालटतो आणि जीवमात्रांचाही. सर्जनशील मनही मग मोराप्रमाणे थुईथुई नाचायला लागतं. आणि ही कवी मंडळी तर काय, शब्दांच्या विशिष्ट योजनेने असा काही आविष्कार करतात की त्यातून विलक्षण काव्य निर्मिती होते. शब्दही अर्थवाही होतात. पाऊस सुरू झाला की भुईच नाही माणसंही रुजतात, सजतात आणि अप्रतिम प्रतिभा साकारून कविता आकाराला येतात. अशीच शब्दमैफल आज आपण ऐकणार आहोत. रुजलेली, सजलेली. यामध्ये प्रत्येक कवीची प्रतिभा वेगळी, विषय वेगळा, पण सृजनशीलता मात्र एकच. अशीच शब्दमैफल आज आपण ऐकणार आहोत. रुजलेली, सजलेली. प्रत्येक कवीची प्रतिभा वेगळी, विषय वेगळा, पण सृजनशीलता एकच. या मैफिलीत आपण कालिदासांचं काव्यात्मक वर्णन ऐकणार आहोत. कालिदासांच्या महाकाव्यावरची रचना ऐकणार आहोत. अहो, श्रेष्ठ अशा संस्कृत भाषेतूनही कवी कालिदास आणि त्याच्या साहित्य कृतींवर काव्याविष्कार ऐकवणार आहेत. आषाढस्य प्रथम दिवसे म्हणतानाच आषाढ आणि कालिदास कायमच हातात हात घालून येतात. पहिला जलवर्षावांनी तृप्त करतो, तर दुसरा शब्दवर्षावाने. शरीर आणि मन चिंब भिजवून टाकतात दोन्ही रसिकांची. आषाढ, आषाढ सरी, पाऊस अशा कवितांमधून आपल्याच मनातल्या भावना यामध्ये व्यक्त होणार आहेत. कालिदास आणि प्रियेचा विरह आधुनिक काळातही व्यक्त होणार. तसंच शकुंतलेचे मनोगतही आपल्याला या काव्याविष्कारामधून ऐकायला मिळणार आहे. या आपल्या काव्य मैफिलीमध्ये सुषमा हेरेगुरुर, वि. ग. सातपुते, डॉक्टर प्राध्यापक अखिलेश शर्मा, अद्वैता उमराणीकर, मृणालिनी जमदग्नी, अक्षय वाटवे, आशुतोष नेर्लेकर, रेणुका भिडे आणि भाग्यश्री देसाई आपल्या या काव्य मैफिलीमध्ये आपल्याला आनंद देणार आहेत. या विविधरंगी काव्य मैफिलीचा आस्वाद घेऊया. चला तर मी या शब्दवर्षामध्ये चिंब भिजूया. मेघदूतातला पाऊस. आषाढातील पाऊस म्हणजे उत्साहात धोधो कोसळणारा. आषाढ शुद्ध प्रतिपदेला आकाशात मेघांची दाटी झाली आणि डोंगर माथ्यावरून मेघधून वाजवत, विद्युल्लतेच्या पताका फडकवत, गर्जना करत वर्षा ऋतू मोठ्या दिमाखात डौलाट दाखल झाला. रामगिरीवर आश्रमात आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकुळ असलेल्या यक्षाने पर्वत शिखरावरून वाकलेला कृष्णमेघ पाहिला. मेघदर्शनाने खरं तर उल्लसित व्हायचं, पण विरही यक्ष मात्र कातर झाला. पण हो, मेघदर्शनाने आपल्या प्रियेपर्यंत पोहोचण्याचा मार्गच जणू त्याला सापडला. मेघाच्या रूपाने प्रियेला संदेश पाठवण्यासाठी दूत व्हावे अशा धारणेने त्याने मेघाचे स्वागत केले, त्याचा सत्कार केला आणि मेघाशी संवाद करून आपला निरोप देण्यासाठी दूत व्हावे म्हणून विनंती केली.
रामगिरीवरून अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग मेघाला सांगताना वाटेतला निसर्ग, पर्वत, नद्या, पशुपक्षी या सर्वांचे वर्णन सांगून यक्ष मेघाला म्हणतो, या सर्वांचा तू उपभोग घे हो मेघा. रामगिरीवरून निघताना तुलाही दुःख होईल, त्यामुळे माझे दुःखाश्रू तुला नक्की कळतील. वाटेतून जाता जाता तुही तुझं मन मोकळ कर. धडधड कोसळ. अनुकूल मंद वारा तुला हळूहळू पुढे नेईलच. चातक पक्षी, बगळे गोड किलबलाट करतील. मेघा, तू तुझ्या वर्षावाने त्यांना तृप्त कर आणि पृथ्वीला सुपीक बनवून अंकुरित कर. तुझ्या कर्णमधुर गडगडाटाने आनंदित राजहंस कमळाचे कोवळे देत चोपचित घेऊन कैलासापर्यंत तुझे सहप्रवासी होतील. नगरानगरात तुझे उत्साहात स्वागत होईल. मेघा, तू तिथे थोडी विश्रांती घे. कृष्णाच्या मोरपिसाप्रमाणे तुला इंद्रधनुष्य दिसेल. मग हळूहळू तू पुढे मध्य प्रदेशाकडे जाशील. वाटेत मालक्षेत्र, आम्रकूट पर्वतावर पोहोचशील. थकलेला असशील, जरासा रोडही झालेला असशील. विश्रांती घे जरा. इथली साधी भोळी जनता आषाढभूतपणे तुझी वाट पाहत असेल. त्यांनी जमिनीची नांगरणी करून ठेवलेली असेल. त्यांना निराश करू नकोस. तेथील जमीन तुझ्या मध्यम लयीतल्या सरींनी भिजवून टाकली आणि मग माल पठारावरून चढून जरा पश्चिमेकडे वळून तू वेगाने उत्तरेकडे जा. विंध्यातला आम्रकूट म्हणजे अमरकंटक पर्वतावरचा वणवा विझव. टेक जरा तिथे. थोडी पर्जन्यवृष्टी कर. तुझ्या पर्जन्यवृष्टीने ओलावा, स्निग्धता निर्माण कर. मेघा, म्हणजे तुझा भारही थोडा हलका होईलच ना. पुढे रसरशीत वेतांच्या जंगलातून निघताना विविध रत्नांची प्रभाच फाकली आहे असे इंद्रधनुष्य तुझ्या पुढे उगळेल. पण रेंगाळू नकोस मेघा. गतीने पुढे जा. विंध्याच्या दिशेने जाताना खडकाळ महाकाय अंगावरून नागमोडी वळणे घेत वेलबुट्टीसारखी रेवा भेटेल. तिथे वारा तुला उडवून लावणार नाही. भरपूर जलवृष्टी कर आणि न रेंगाळता नर्मदेचे पाणी पिऊन मार्गस्थ हो. अरे मेघा, मग हरिण, काळवी तुला सोबत करतील. मोर पिसारा फुलवतील. चातक जलबिंदू झेलण्यासाठी आतुर असतील. आता पुढे तुला दशार्ण देशात जायचंय. वेत्रवती, वेत्रवती तुझी प्रिया तुला भेटेल. तिचा रुसवा काय, छान आल्हाददायक शिरकावा कर. पण अडकू नकोस मेघा. विदेशीला ओलांडून उत्तरेकडून मार्ग वाकडा करून उज्जैनीला जा. वाटेत शिडकावा करत करत सर्वांना पुलकित करून जा. उज्जैनीला जाशील तर महाकालेश्वराची सायंपूजा असते. त्या आरतीत तुझा गडगडाट मिसळ आणि जलधारांनी अभिषेक कर. पण मेघा, रात्री गडगडाट करू नकोस. तुझ्या विद्युत प्रकाशाने दिपवून मात्र टाक. बराच वेळ चकाकल्यामुळे तू थकशील, पण सिंधू नदीला भेटूनच तू पुढे जा. पुढे तुला गंभीरा नदी पण भेटेल. तिच्याशीही गळाभेट घे. पुढे तुला देवगिरीकडे जायचंय. या ठिकाणी वास करणाऱ्या कार्तिकेयाला आकाशगंगेच्या जलाने सिंचलेल्या फुलांच्या वर्षावाने अभिषेक घाल. त्याच्या वाहनाला, मोराला तुझ्या प्रचंड गडगडाटाने नाचायला लाव. मनमुराद पाऊस पाड आणि मग मेघा आनंदाने चरणवती म्हणजे चंबळ नदीचा सत्कार करायला खाली उतर. विजेचे नर्तन कर. भक्तिभावाने कोसळून तिला प्रसन्न कर. पुढे दशपूर नगरीलाही भेट देऊन समस्त प्रजेला तुझ्या हळूवार थेंबांनी आश्वस्त कर. आणि मग मेघा नव्या दमाने ब्रह्मावर्ताला म्हणजे कुरुक्षेत्रीचा. ही वीरभूमी. अर्जुनाने जशी शरवृष्टी केली तसाच तूही जलवर्षाव कर. आणि नंतर मेघा सरस्वती, यमुना यांना भेटून तू कणखल क्षेत्री जा. सपाट प्रदेशातून वाहणाऱ्या गंगेचे दर्शन जाता जाता घेऊन
तुझ्या जलाभिषेकाने सहस्रधारांनी सर्वांना तोषवून जा. पुढे आणखी उत्तरेला गंगेचे उगमस्थान निसर्गरम्य हिमालय दिसेल रे मेघातिलके. तिथे तर तुला सहस्रधारांनी बरसून वणवा विझवायलाच हवा. सडकून गारांचा मारा करून त्यांचा धुवा अडव हा मेघा. आणि पराक्रमाचे दुदुंबे वाजवण्यासाठी तुझ्या गर्जनेने मृदंग घोषाचा आभास निर्माण कर. हिमालयातील निसर्गाचा आणि सौंदर्याचा बाज टिकवण्यासाठी तू सतत बरसत राहा. हिमालयातील प्रेक्षणीय स्थळे जाता जाता विरंगुळा म्हणून रमतगमत पाहत पुढे जा. अधूनमधून कर्णकर्कश गडगडाटासह तर काही वेळेला हलक्या सरी ओतून तू तुझे मनोरंजन कर. मनसोक्त आनंद घे. आणि मग मेघा तुला माझ्या प्रियेचे स्थान दिसेलच. तिला भेटशील ना मेघा? दासकालीचा शारदेय हा प्रतिभावंत मती कवी कुलगुरु नाम सार्थकी वंद्य असे जगती. हृदयी कोमल वाणी निर्मळ, हृदयी कोमल वाणी निर्मळ, भाव काव्यमय लेखणीत बल, भाव काव्यमय लेखणीत बल. संस्कृतातून मधुर निर्मिल्या साहित्यांच्या कृती. पात्रांच्या कल्पनी भावना, पात्रांच्या कल्पनी भावना जागविल्या अंतरी संवेदना. सृष्टी संगे रंगुनी गेली सुशब्द भावाकृती. निसर्ग याचा सखा सोबती, निसर्ग याचा सखा सोबती. मनात कोरली यक्षिणी सती, नभांगणीच्या मेघा करवी यक्ष पोचवी प्रीती. नभांगणीच्या मेघा करवी यक्ष पोचवी प्रीती. आषाढातील जलद पाहुनी, आषाढातील जलद पाहुनी, प्रेम रसाभरी अंतःकरणी. आर्द्र भावना, आर्द्र भावना अश्रु बिंदूही शब्दातून वाहती. रघुवंशाची आदर्श नीती, रघुवंशाची आदर्श नीती. वर्णितसे हा राजे कुलपती. सुशील वर्तनी वीर शृंगार रस कथेस भारादिती. विक्रमोर्वशीय कथा पुराणी, विक्रमोर्वशीय कथा पुराणी. संवादातुनी पात्रमुखातुनी मन कायेच्या सौंदर्यातुनी दृश्ये साकारती. मन कायेच्या सौंदर्यातुनी दृश्ये साकारती. गुरु शिष्य चित्रांची महती, गुरु शिष्य चित्रांची महती. मालविकाग्नी मित्र दाविती, गुरु शिष्य चित्रांची महती. मालविकाग्नी मित्र दाविती. भावमग्नता सुहृदयता नात्यांना गुंफिती. भावमग्नता सुहृदयता नात्यांना गुंफिती. शाकुंतलची रसमय शैली, शाकुंतलची रसमय शैली शृंगाराने बहु सजलेली. शाकुंतलची रसमय शैली शृंगाराने बहु सजलेली. प्रीती कथाती रसिक घेतसे हर्षे डोईवरती. प्रीती कथाती रसिक घेतसे हर्षे डोईवरती. दासकालीचा शारदेय हा प्रतिभावंत मती. रवी कुलगुरु कवी कुलगुरु नाम सार्थकी वंदे असे जगती. मेघदूत या नावाने मुक्त छंदामध्ये एक कविता लिहिलेली आहे. ती मी वाचून दाखवतो आहे. त्याचे शब्द असे आहेत. झरझर झरझर कृष्ण मेघ दूत बरसता. झरझर झरझर कृष्ण मेघ दूत बरसता. रिमझिम रिमझिम रिमझिमल्या जलधारा. रिमझिम रिमझिमल्या जलधारा. कालिदासी आषाढस्य प्रथम दिवसे. लखलखली सज्जल सृष्टी. सजली वसुंधरा सजली वसुंधरा. नभांगणीचा शीतल चंद्रमा चिंब चिंब भिजला. नभांगणीचा शीतल चंद्रमा चिंब चिंब भिजला. चांदणे शुभ्र चंदेरी शिंपिता शिंपिता. चांदणे शुभ्र चंदेरी शिंपिता शिंपिता. कालिदास महाकाव्य रचिता रचिता. नाहला मुक्त मोदे भाव प्रीतीत ब्रह्मांड सारा. भाव प्रीतीत ब्रह्मांड सारा. कालिदासी आषाढस्य प्रथम दिवसे. लखलखली सलज्ज सृष्टी. सजली वसुंधरा.
प्रभातीचा प्रीत भास्कर रम्य रंगला, प्रभातीचा प्रीत भास्कर रम्य रंग रंगला, शब्द रंग प्रीत भावनांचे उधळीता उधळीता, शब्द रंग प्रीत भावनांचे उधळीता उधळीता, लाज लाजली प्रीत सज्जला, लाज लाजली प्रीत सज्जला मृगकांचनी, महाकाव्यात दंगला प्रतिभेचा मयूर पिसेला, लाज लाजली प्रीत सज्जला मृगकांचनी, महाकाव्यात दंगला प्रतिभेचा मयूर पिसारा, प्रतिभेचा मयूर पिसारा. कालिदासी आषाढस्य प्रथम दिवसे लखलखली सलज्ज सुची सजली वसुंधरा. ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव, रघुवंश ही महाकाव्ये काव्य संपदा. मालविकाग्निमित्रम विक्रमोर्वशीय अभिज्ञान शाकुंतलम नाट्योत्सवसारा, अभिज्ञान शाकुंतलम नाट्योत्सवसारा. कालिदास आषाढस्य प्रथम दिवसे लखलखली सलज्ज सृष्टी सजली वसुंधरा. मावळतीचा भानू लाजला, मावळतीचा भानुदासही लाजला, सांजे लाच अलवार बिलगता बिलगता, श्वासा श्वासा तुनी अवघाची आनंदी आनंद, श्वासा श्वासा तुनी अवघाची आनंदी आनंद. मनमयूर मत्त मोरवा नाचला नाचला नाचला, मनमयूर मत्त मोरवा नाच नाचला नाचला, नाच नाचला नाचला. चराचरी भारला कविकुलु कालिदास, चराचरी भारला कविकुलगुरु कालिदास. मेघदूत शब्दा शब्दा तुनी बरसला, मेघदूत शब्दा शब्दा तुनी बरस बरसला. महाकवी कुल चुडामणी कालिदास, महाकवी कविकुल चुडामणी कालिदास. वैश्विक साहित्यातील कोहिनूर हिरा, वैश्विक साहित्यातील कोहिनूर हिरा. झर 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 कृष्ण मेघदूत बरसता, रिमझिम रिमझिम रिमझिमल्या जलधारा. कालिदासी आषाढस्य प्रथम दिवसे लखलखली सलज्ज सृष्टी सजली वसुंधरा, सजली वसुंधरा. नमस्कार मित्र. नमः. कालिदास गौरव दिने मया लिखितानि कानिचित् पद्यानि श्रावयामि. सर्वेभ्यो नमो नमः. उपदेष्टो हि अभिज्ञानम् मालविकाग्निं च यत्नतः, कुमारविक्रमयो कर्ता तं नमामि महाकविम्. रचितं येन मेघदूतं ऋतुसंहारश्च वर्णितं, लेखितं च रघोर्वंशं तन्नमामि महाकविम्. यावद्विभान्ति गगने रविचन्द्रताराः, यावद्भवन्ति भुवि भूधरसिन्धुधाराः, यावच्च कवि कुलगणस्य भुवि प्रतिष्ठा, तावत् कवि कुलगुरोर्गौरव दिव्यगाथा. नमो नमः. नमस्कार, मी अद्वैता उमराणीकर. आज एक आषाढाची कविता सादर करतेय. झाकोळल्या आभाळाला शुभ्र मोत्याचे तोरण, झाकोळल्या आभाळाला शुभ्र मोत्याचे तोरण, उधळीतो वारा त्याला अन घालतो शिंपण. शहारली काळी माती, शहारली काळी माती थंडगार पावसाने, रुजली ग बीजवाळे पांडुरंगाच्या मायेने. झाड वेली पाखरेयन, झाड वेली पाखरेयन, चिंब चिंब रान सारे, गोठ्यातून हुंकारती गाई गुरांची लेकरे. लग बग पेरणीची, लग बग पेरणीची भात तरारले वरी, आषाढाच्या मागोमाग श्रावणाची छानवारी. पाझरतो आषाढ हा, पाझरतो आषाढ हा, गरजतो वाऱ्यातून, पेरतो ग पावसाला हिरव्या गार रानातून. आठवणी साठवतो छान फळा फुलातून, आठवणी साठवतो छान फळा फुलातून. यक्ष सांगावा घेऊन विहरतो मेघातून, यक्ष सांगावा घेऊन विहरतो मेघातून.
आठवणी दाटतात, आठवणी दाटतात आज आषाढाच्या मने. पावसाच्या सरीपरी डोळा वाहते ग पाणी. आषाढाचे गोडधोड जिभेवर माझ्या खेळे, आषाढाचे गोडधोड जिभेवर माझ्या खेळे. पाचू परी लगडले आज श्रावणी हिंदोळे, पाचू परी लगडले आज श्रावणी हिंदोळे. धन्यवाद. नमस्कार. आज कविकुलू कालिदासाची जयंती, आषाढाचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने मी आज आपल्याला एक माझी स्वरचित कविता ऐकवत आहे. विषय आहे घनभरला आषाढ, घनभरले आभाळ. घनभरले आभाळ, घनभरला आषाढ, सृजनाचा हुंकार, धरतीवर झंकार. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, मेघांचे गर्जन, मयुरांचे नर्तन. मेघांचे गर्जन, मयुरांचे नर्तन. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, दामिनीची लकेर, तेजाळे क्षणभर, तेजाळे क्षणभर. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, जलबिंदूंचे शिंपण, जलबिंदूंचे शिंपण, मृदगंधाचे अंगण, मृदगंधांचे अंगण. घनभरला आषाढ, जलधार टपटप, जलधार टपटप, भूनभाचे अद्वैत, भूनभाचे अद्वैत. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, रंगगंधांचा झुला, रंगगंधांचा झुला, तृप्तीचा सोहळा, तृप्तीचा सोहळा. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, सावळ्याची चाहुल, सावळ्याची चाहुल, तनमनाची घालमेल, तनमनाची घालमेल. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, घुमे भक्तीची गाज, घुमे भक्तीची गाज, टाळ मृदुंग पखवाज, टाळ मृदुंग पखवाज. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, अभंगाचा सूरताल, अभंगाचा सूरताल, संगे पावलांचा झपताल, संगे पावलांचा झपताल. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, पांडुरंगासी कोंदण, पांडुरंगासी कोंदण, वारीचे रिंगण, वारीचे रिंगण. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, रामकृष्ण वासुदेव, रामकृष्ण वासुदेव, मनी ठसला दृढभाव, मनी ठसला दृढभाव. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, हरिनामाची संबळ, हरिनामाची संबळ, मुखी विठ्ठल विठ्ठल, मुखी विठ्ठल विठ्ठल. घनभरला आषाढ, घनभरला आषाढ, वसे माऊली कळसावर, वसे माऊली कळसावर, करी कृपा सर्वांवर, करी कृपा सर्वांवर. नमस्कार. माझ्या आषाढ या त्रैभाषिक काव्यसंग्रहातली ही कविता खास तुमच्याकरता. कवितेचं नाव आहे आषाढ. वारा धूमकेतू सारखा पिंचून तन मन गेला, वारा धूमकेतू सारखा पिंचून तन मन गेला, माझ्या गावची पायवाट शोधत तुझ्या गावातून आला. वारा धूमकेतू सारखा पिंचून तन मन गेला, माझ्या गावची पायवाट शोधत तुझ्या गावातून आला. सैराट झालं मन मोहरून गेलं तन, सैराट झालं मन मोहरून गेलं तन, माझ्या झोपडी माग केवड्याचं बन. दिस नाही रात नाही सुगंध तुझ्या आठवांचा, दिस नाही रात नाही सुगंध तुझ्या आठवांचा, जाळतो विरह मज आसवांच्या पडवीतला. काय करू कसं करू सांग माझ्या सजना, काय करू कसं करू सांग माझ्या सजना, वैशाख वणवा जाळत गेला आषाढात प्रसना, आषाढात परसना, आषाढात परसना. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. ओलाव्याचे अवशेष ठेवून हळूच काढता पाय घेतोस,
तू उतरत्या संध्याकाळी. ओलाव्याचे अवशेष ठेवून हळूच काढता पाय घेतोस तू उतरत्या संध्याकाळी, तेव्हा तुझ्या थेंबांच्या झोंबाझोंबीनं थकून वाकलेली फांद्या पानं झिंगून झिंगून झुलत राहतात. तेव्हा तुझ्या थेंबांच्या झोंबाझोंबीनं थकून वाकलेली फांद्या पानं झिंगून झिंगून झुलत राहतात. मागे उरले चुकार थेंब पानावरून मग अलगद ओघळतात. झाडं रडतात का रे तुझ्या विरहात पुन्हा पुन्हा? झाडं रडतात का रे तुझ्या विरहात पुन्हा पुन्हा झुरून? हळूच येतो वाहून, घेतो सगळा पसारा कवटाळून, दिसत नाही कधी पाठीशी असून तसा बापासारखा जाणवत राहतो वारा. हळूच येतो वाहून, घेतो सगळा पसारा कवटाळून, दिसत नाही कधी पाठीशी असून तसा बापासारखा जाणवत राहतो वारा. घराघरातल्या देवासमोर आणि वेशीजवळच्या दर्ग्यासमोर मंद जळणाऱ्या उदाधुपाचा गंध मुठीत पकडून आणतो. डोंगर भेटीला निघालेला वारा ऊब पेरून निघून जातो. ढगांचा पडदा बाजूला सारून जरासा चंद्र घेतो आपल्या बहिणीचा कानोसा आणि सरकतो पूर्वेकडे, तेव्हा अवनी कूस बदलते जरा. अशा वेळी साखर प्रहरी सणाणून बरसण्याची तुझी न्यारीच तरा. सूर्य उजेडी गाली लाली पसरून मग खुलून येते धरा. तेव्हाच नेमकं घुसळीत साऱ्या ढगांचा अंग तू उधळीत येतोस गारा. अंगा खांद्यावर सजतात थेंब, सृष्टीच्या कांतीवरती खुलतो शहारा. आकाश सार सामील तुला, तुला फितूर तो अवखळ वारा. आकाश सार सामील तुला, तुला फितूर तो अवखळ वारा. तूच पेरलं सृजनदान जे ओटी मिरवते वसुंधरा. तूच पेरलं जे सृजनदान ओटी मिरवते वसुंधरा. ठरवलं होतं येणाऱ्या पावसात तुझ्या आठवणींची मोरपंखी होडी करून सोडून द्यायची. ठरवलं होतं येणाऱ्या पावसात तुझ्या आठवणींची मोरपंखी होडी करून सोडून द्यायची कायमची. ठरवलं होतं त्या भेटी गाठी, त्या आणाबाका, ती नजर भेट, तो विरह, ती आर्जव, अलिप्तता, बेचैनी, हुरहुर सगळं सगळं सोडून द्यायचं कायमच. नकोच ते आता. ठरवलं होतं माझं आयुष्य मीच जगणार. ठरवलं होतं माझं आयुष्य मीच जगणार, त्यावरची तुझी मोहर पुसून टाकणार कायमची. ठरवलं होतं माझं आयुष्य मीच जगणार, त्यावरची तुझी मोहर पुसून टाकणार कायमची. आठवणींची ती निळी होडी दूर दूर जात होती. माझ्या काळजाचं पाणी पाणी होत. आठवणींची ती निळी होडी दूर दूर जात होती. माझ्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. मनाची चलबिचल होत होती. तरीही थांबले मुद्दाम शेवटपर्यंत. तरीही थांबले मुद्दाम शेवटपर्यंत, अगदी पार दिसेनाशी होईपर्यंत. वाटलं होतं संसाराच्या अथांग परिघातून आता मी मुक्त झाले कायमची. वाटलं होतं संसाराच्या अथांग परिघातून आता मी मुक्त झाले कायमची. आनंदात वळले माघारी पावसात भिजत, लहानपणच्या आठवणी जागवत गारा वेचत गेले. आनंदात वळले माघारी पावसात भिजत, लहानपणच्या आठवणी जागवत गारा वेचत गेले. वेचता वेचता सहज ओंजळ उघडून पाहिलं. वेचता वेचता सहज ओंजळ उघडून पाहिलं तर त्याही आठवणीच होत्या तुझ्याच. पण शेवटी गाराच त्यांचंही पाणी झालं होतं. पण शेवटी गाराच त्यांचंही पाणी झालं होतं थंडगार. शकुंतला. त्याच्या येण्याच्या चाहुलीनं पिसारा फुललाय मनमोराचा. कसा असेल, कसा दिसेल, कसा बघेल, कसा हसेल, अनेक प्रश्नांचं काहूर माजलंय मनात. तू ओळखेल ना नक्की तिला, आणि ती त्याला? छे, काहीतरीच काय. आणावाका घेतल्याने म्हणून काय झालं? मनांची गाठ तर बांधली आहे ना घट्ट. मग काय कारण ओळखू न येण्याचं? तसं नाही,
खूप वर्ष सरली आहेत ना, ओळख होऊन, ओळख देऊन, ओळख ठेवून. आणि हो, आता तर त्याची अंगठी देखील हरवली आहे तिच्याकडून. त्यालाही आता युग लोटले आहेतच की. म्हणूनच भीती वाटतेय पुन्हा एकदा तिची शकुंतला तर होणार नाही ना. काय आवडला ना महा कलाविष्कार? असेच नवीन नवीन उपक्रम घेऊन आणि नवीन नवीन कलाविष्कार बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटूया. तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी असालच. धन्यवाद.